गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतस्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। हरि ओम। नवमीचे दिवशी नवदिवसा पारणे हो सप्तशती होम सद्भक्ती करुणी हो षड्रसान्ने भो नैवेद्यासी अर्पियली भोज आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। आज आपण देवी सरस्वतीचं चरित्र पाहूया। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रा शुभ्रवस्त्रावता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृते देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। हरि ओम। सरस्वती शब्दाचे दोन अर्थ आहेत। एक देवी म्हणून आहे आणि एक नदीलाही आहे। तिच्या उत्पत्तीबद्दल असं सांगितलं जातं, सरस्वती ही ब्रह्मदेवांची कन्या आहे। एक दिवस पितृदर्शनार्थ ती पित्याकडे जाताना मार्गामध्ये पुरुरवा दिसला। तिने त्याला पाहिलंय। त्यानेही तिला पाहिलं। तिचं सौंदर्य अप्रतिम होतं, त्याच्यावरती तो मोहित झालेला। त्याने काय केलं तर आपली प्रिया उर्वशी हिच्याकडून सरस्वतीला बोलवलं, घरी आणलं आणि व्हायचंय ते झालं। सरस्वतीचा कौमार्य भंग झाला।
ही वार्ता ब्रह्मदेवांना समजली. ब्रह्मदेवांनी शाप दिलेला आहे तिला. तू या भूतलावर नदी होऊन पडशील. त्यामुळे ही भगवान ब्रह्मदेवांची कन्या नदीहून भूतलावर वाहू लागली. हिचं स्थान म्हणजे बद्रीच्या ठिकाणी माना म्हणून आहे. तिथून पुढे सरस्वती प्रगट झालेली दिसते आणि पुढे ती अलकनंदेला मिळते. तिथपर्यंतच दिसते ती. तिचा धोधो धोधो येणारा आवाज समजतो. पुढे ती गुप्त होती. पद्मपुराणात सृष्टीखंडात सरस्वती देवीची दुसरी एक उत्पत्ती सांगितलेली. वडवाग्नीने एकदा भूतलावर प्रचंड प्रलय मांडला. देव दानव सगळे यामध्ये होरपळून निघाले. संकटातून मुक्त होण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्या अग्नीला एका पात्रामध्ये कोंडून ठेवलं आणि ते पात्र समुद्राकडे घेऊन जाण्यासाठी या सरस्वतीला सांगितलं. ती या गोष्टीला खरं नाराज होती. परंतु रडत रडत तिने वडिलांची पित्याची आज्ञा म्हणून ते पात्र उचललं. पण काही वेळ गेली चालत तेव्हा ते तेच असह्य झालं आणि ते पात्र नेत असतानाच ती स्वतः जलरूप झाली आणि पृथ्वीवर वाहू लागली. अशा प्रकारची एक उत्पत्ती तिथेही सांगितलेली. मनुस्मृतीमध्ये सरस्वती आणि ईशद्वती या दोन नद्या देवनद्या म्हणून संबोधिलेल्या आहेत. अशा प्रकाराने त्यांच्या उत्पत्तीविषयी आपल्याला समजतं. तिसरी गोष्ट सांगितली जाते. तिला जेव्हा ब्रह्मदेवांनी शाप दिला तेव्हा ती आकाशातून वाहत असून शेवटी वरुणाच्या मुखामध्ये गेली. ऋग्वेदामध्ये थोडासा उल्लेख आहे. ती अत्यंत वेगवान असून प्रजापतीकडून ती पुढे आलेली आहे. पुढे ती गुप्त रूपाने सागराला मिळते. महाभारताच्या काळापासून तिचं जल हे आटलेलं आहे. राजपुतान्यात म्हणजे राजस्थानात वाळवंटात ती अडकून पडली. प्रयाग क्षेत्रामध्ये ती गंगा यमुना संगमात गुप्त रूपाने मिळत असल्यामुळे तिथे त्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला प्रजोत्पत्ती केली त्यावेळेला वामांगापासून उत्पन्न झालेल्या शतरूपा नावाच्या स्त्रीला
सरस्वती, गायत्री, सावित्री आणि ब्राह्मणी असंही म्हटलेलं. कालांतराने सरस्वती हीच ब्रह्मदेवांची ही पत्नी झालेली आहे या उत्पत्तीमध्ये. देवी भागवतात मात्र हिची उत्पत्ती राधेच्या जिव्हाग्रापासून झालेली आहे असं धरलेलं आहे. तिने श्रीकृष्णाला वरण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु श्रीकृष्णाला मात्र तिच्या बरोबर राहण्यामध्ये संयुक्त वाटलं नाही. म्हणून त्यांनी आपलं परम शाश्वत स्वरूप तिला दाखवलं आणि त्याला शरण जाण्यास त्यांनी सांगितलं. असही एक घटना घडली की ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर अकाल निवारणार्थ एक यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञ करत असताना त्यांनी एक पद्म म्हणजे कमळ स्वर्गातून भूमीवर फेकलं. ते जिथे फेकलं ते पुष्कर तीर्थ म्हणून प्रसिद्ध पावलं. तिथे त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं. ब्रह्मदेवाची मूर्ती असलेलं एकमेव ठिकाण त्या ठिकाणीच आहे असं आपल्याला या ठिकाणी समजतं. परंतु यज्ञ सुरू करण्यापूर्वी एक विवस्त्र इसम तिथे आला आणि आत्मा आत्मा असं ओरडत बसला. आणि त्या यज्ञभूमीच्या इथे तो माणसाचं मुंडकं आणून टाकायचा. काय प्रकार घडला कोणास ठाऊक. अशुभ वाटलं म्हणून बाजूला करायला जावं तर लगेच तिथे दुसरं मुंडकं हजर. पुन्हा बाजूला टाकावं तर तिसरं मुंडकं हजर. असं पाहता पाहता तिथे मुंडक्यांची रास लागली. शेवटी त्या माणसाने सांगितलं, बाबांनो, इथे आधी शंकराचं मंदिर बांधा, त्याचं नाव आत्मेश्वर ठेवा, म्हणजे हे सगळं थांबेल. त्याप्रमाणे केलं. तिथे मंदिर बांधलं, शंकरांचं स्थापना केली. त्याला आत्मेश्वर हे नाव देण्यात आलं. आणि ते झाल्याबरोबर सगळी मुंडकी सगळी नष्ट झाली. आता यज्ञ करायचा. यज्ञाची सुरुवात व्हायची. यज्ञ कार्यात दीक्षा घेताना ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती हिला आवाहन केलेले, पण ती काही लवकर यायला तयार नाही. जे सध्याच्या परिभाषेत बोलायचं तर ब्युटी पार्लर मध्ये अडकली. परंतु मुहूर्त टाळायला नको यज्ञाचा, म्हणून इंद्राने दुसरी स्त्री आणली. ती गोपस्त्री होती.
तिची शुद्धी गायीच्या मुखामधून करून घेतली आणि तिला ब्रह्मदेवांच्या शेजारी बसवलं. तीच पुढे गायत्री म्हणून प्रसिद्ध पावली. यज्ञकर्म चालू झालं आणि काही वेळेने आपल्या सखींसह तिथे आली. आपल्या जागेवरती दुसरी कोणीतरी स्त्री आहे हे पाहिल्यावर ती रागवलेली आणि तिने शापही दिला. ब्रह्मदेवांची पूजा लोक वर्षातून एकदाच करतील. इंद्राला कुठल्या तरी परक्या देशात शृंखलाबद्ध होऊन पडावं लागेल. तिसरा शाप दिला. विष्णूंनी सहकार्य केलं यात म्हणून मानव योनीत गुराखी म्हणून राहावं लागेल. चौथा शाप दिला रुद्रांचा. शूरपणा लवकरच नष्ट होईल. पाचवा अग्नीला शाप दिला. अग्नी हा सर्व भक्षक असेल. सहावाही शाप दिला. ब्राह्मण यापुढे दक्षिणाच्या अभिलाषाने कोणतीही कर्म करतील. लक्ष्मीने त्यावेळेला पुढे झाली. तिने त्यांचा राग शांत केलेला. पुष्कर तीर्थावर पुढे तिथे एक सरोवर निर्माण केलं. त्यामध्ये तिला अवतीर्ण होण्यास सांगितलं म्हणून सरस्वती सरोवर तिथे. पुढे नारायणाच्या बाबतीत घडलं. सरस्वतीचं आणि तिचं गंगेबरोबर भांडण झालं. त्यावेळी ती सरस्वतीवर रुसून बसली. ब्रह्मदेवांची पत्नी कलियुगामध्ये 5000 वर्ष लोटली तरी नदीचा गुप्तपणा सोडून उघडपणे वाहू लागली. तथापि ब्रह्मदेवांनी आवाहन केलं तेव्हा ती म्हणाली, पापी लोकांच्या जनसंपर्क मला न हो म्हणून मी गुप्तपणे लपूनच राहणार आहे. परंतु राधेच्या जिव्हेतनं प्रगटीकरण असल्यामुळे ती विद्यादेवी म्हणून प्रसिद्ध पावली. ती मग पृथ्वीवर आली कशी? तर ब्रह्मदेवानी सरस्वतीला आज्ञा केली, तुला पृथ्वीवर योग्य तो कोणी माणूस आढळला तर तू त्याच्या जिव्हेवरती प्रवेश कर. तेव्हा ती भूतलावर आली आणि मानवाच्या शोधामध्येच लागली. तिचा शोध घेता घेता सत्ययुग संपलं, तिला तरी मानव सापडला नाही. तेव्हा त्रेतायुग सुरू झालं. तेव्हा तमसा नदीच्या किनाऱ्यावरती जेव्हा ती शोधत होती तेव्हा त्या ठिकाणी तिने वाल्मिकींना पाहिलं.
वाल्मिकींनी क्रौच पक्षाला ठार केलं होतं. त्याची प्रिया शोक करीत होती. त्यावेळेला तिने त्यांच्या जिव्हेवरती प्रवेश केला आणि पहिलं काव्य तिने प्रगट केलं ते श्रीरामायण. हा सरस्वतीचा प्रसाद आहे. परमात्म्याची वाणी बुद्धी विद्या ज्ञान याच्या आधारभूत ही देवी आहे. ती सर्व विद्येचं स्वरूप आहे. प्रत्यक्ष सरस्वती हीच आहे. तीच पुढे सर्वांच्या सर्वत्र बुद्धी कविता मेधा प्रतिभा सुबुद्धी या रूपाने कमी अधिक रूपाने प्रत्येकाकडे राहिलेली. नाना प्रकारचे सिद्धांत प्रगट झाले. पंडितांना आकलन व्हावं ही शक्ती तिने दिल्या तिची आहे. त्यामुळे तिचं सर्वमान्यता प्राप्त झाली. तिचा प्रभाव एकच आहे. ती सर्व संशय नष्ट करते. विचार करणारी, ग्रंथ निर्माण करणारी, शक्ती स्वरूपा, स्वरयुक्त, संगीत, अनुसंधानयुक्त जो असेल त्याच्या ठिकाणी ती प्रगट होते. त्याला विषय ज्ञान ती प्राप्त करून देते. प्रत्येक जीव प्राणिमात्राविषयी देणारी असून, जीवन देणारी असून, शांत असून, वीणा आणि ग्रंथ धारण करणारी आहे. शुद्ध स्वरूपिणी आहे. शीतोत्तमा आहे. हरिप्रिया आहे. गौरवर्णीय आहे. चंदन तिला प्रिय आहे. कुंद पुष्प प्रिय आहे. कुमुद आणि कमळाप्रमाणे तिचं स्वरूप आहे. विचारवंतांना सिद्धी देणारी आहे. वास्तविक ती जर नसेल तर जीवन हे शवाप्रमाणेच होऊ शकतं. ती वेदांची वेदांगा आहे. मंत्रांमध्ये ती वंदनीय आहे. तंत्रांची ती माता आहे. ब्रह्मविषयक तेजोरूप आहे. ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात आधारभूत आहे. तिच्यामुळे जग हे पवित्र बनलेलं आहे. अशी ही भगवती सरस्वती. परमज्योती स्वरूप सनातन सर्व विद्येंची मुख्य देवी सरस्वती आहे. विसर्ग अनुस्वार यांचे ठिकाणी अधिष्ठात्री देवता आहे. स्मृतिरूप, ज्ञान शक्तिरूप व बुद्धी शक्तिरूपा आहे. प्रतिभा कल्पना ही ती प्रगट करते. ती वाणी रूप आहे. व्याकरण रूप आहे. शास्त्र रूप आहे. ती ज्ञानाची दीपक आहे. तिचं पूजन या नवरात्रामध्ये सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी केलं जातं. साधारण बंगाल प्रांतामध्ये
हिच्याबरोबर कालिकेचंही पूजन करण्याचा प्रघात आहे. तिकडे हा फार मोठा उत्सव असा होत असतो असं आपल्या लक्षात येईल. मातेचं स्वरूप अत्यंत शुद्ध प्रेमाचं असतं. गोपींचं अंतःकरण हे शुद्ध प्रेमाचं आहे. सरस्वती देवीचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडील संस्कृतीमध्ये सरस्वतीला अतिशय महत्वाचं स्थान आहे. सरस्वतीतनं संस्कृती निर्माण झालेली आहे. वृद्धाश्रम संस्कृती आपली ना, यूज अँड थ्रो ही भूमिका नाही. परंतु काळ मात्र बदललेला आहे. पापकर्मामुळे पापवासना तयार होत पुन्हा जन्माला आल्या त्या वासनेप्रमाणे सगळं चाललंय. श्रद्धेने, श्रद्धा आहे भगवतीचं शक्तिस्वर. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. संत ऋषी मंडळी प्रारब्ध भोग भोगतात, पण त्यांची भगवंतावरची श्रद्धा तिळमात्रही कमी होत नाही. सामान्य माणूस म्हणतो, मी इतकं केलं, देवाचा जप केला, देवाचं स्वरूप मी बघितलं, काय मिळालं मला? जे फळ असतं ते अदृष्टात असतं. ददामि बुद्धियोगं तेहं मामुळे पश्यन्ति ते. ईश्वराकडून मिळालेली बुद्धी ही स्वतंत्र आहे. मनुष्याला आपल्या कर्माप्रमाणे मिळालेली बुद्धी ही स्वतंत्र आहे, मानावं लागतं. पापकर्मामुळे पापवासना तयार होतात. पुन्हा जन्माला आल्यावरही त्या वासनेप्रमाणे पापाकडेच प्रकृती वळली जाते. याचा मनुष्याने विचार केला पाहिजे. सत्संगती मिळाली, चांगल्या घरात जन्म मिळाला, बाहेरची साधनं चांगली उपलब्ध झाली, तरी त्याचा बुद्धीवरती कोणताही परिणाम होईल असं होत नाही. बघा कसं घडलंय. दुर्योधनाची बुद्धी ही दूषित आहे. पांडवांना वनात गेला तरी त्रास द्यायचा आहे. आणि म्हणून एकदा दुर्वास नगरीमध्ये हस्तिनापुरात आल्यानंतर 4 महिने त्यांची सेवा करायला त्यांनी आपली पत्नी भानुमती हिला सांगितलं. सेवा केली. गांधारी हुशार होती. गांधारीने भानुमतीला बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाई ग, एक लक्षात घे. दुर्वास तुला जाताना विचारतील, काय मी तुला देऊ? तेव्हा तू त्यांना सांग, मला भानुविद्या द्या.
झालं. शेवटचा दिवस आला, झालं म्हणाले, चांगली सेवा केली, बरं केलं, सगळं कौतुक भानुमतीचं केलेलं आहे त्यांनी. आणि शेवटी म्हणाले, तुला मी आता काय देऊ? ती म्हणाली, मला काही नको, मला फक्त आपल्याकडे असलेली एक जी विद्या आहे, भानुविद्या. भानुविद्या ही वेगळी आहे, सूर्यविद्या आहे ती. तिचं तंत्र जर वेगळं वापरलं तर लगेच त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्याचं नावही बदलतं. म्हणून त्यांनी तिला म्हणाले, ठीक आहे, एक लक्षात ठेव, याचा जर तू दुरुपयोग केलास, कुठल्या मानव समाजासाठी केलास, मानवासाठी केला, तर शेवटी तुमचा घात होईल, कुळाचा नाश होईल. ठीक आहे म्हणाली. तिला काहीच कळलं नाही. गांधारीचा धूर्तपणा आणि दुर्योधनाचा धूर्तपणा तिच्या ध्यानी आला नाही. त्यांनी तिला भानुविद्या शिकवली. दुर्वास निघून गेले. दुर्वास गेल्यावरती त्या दुर्योधनाने आणि गांधारीने त्या विद्येचा उपयोग पांडवांना मारण्यासाठी करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या विद्येचं नाव भानामती असं झालं. म्हणून कधीही आपण दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण, लक्षात ठेवायचं आहे. फार कठीण आहे. विद्याचा उपयोग कसा करावा, जर दुर्बुद्धी झाली तर समाज कसा बिघडला जातो, लोकांचं जीवनही त्यामध्ये नष्ट होतं. त्यासाठी पापकर्मामुळे निर्माण होणाऱ्या पापवासनाही तशाच तयार होत जातात. अशा प्रकाराने ते सगळं घडलेलं आहे. म्हणून त्यापासून सावध राहायचंय, हे लक्षात ठेवायचंय. हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणून व्यासांनी ईश्वर भक्तांची ईश्वराचं कार्य आणि त्याचं चरित्रही ते सांगितलेले आहे. जगाला विविधता जगामध्ये आहे, ती सगळी ईश्वराने धारण केलेली रूप आहे. भक्ताच्या मनात प्रेम आहे, पण प्रेमाचं प्रतीक मात्र भक्तांचं वेगवेगळं असतं. भगवंतानी रासक्रीडा केलेली आहे. गोपींना थोडाही अहंकार झाला, कृष्ण आमच्याच बरोबर आहे. भगवंत ताबडतोब गुप्त झालेले. म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात जायचं म्हणजे निरहंकारी जीवानी व्हावं लागतं. नुसतंच नाही, शुद्ध व्हावं लागतं, तेही नाही, तर निर्विकारी व्हावं लागतं. ईश्वर सान्निध्यात जायचं म्हणजे समीपता मुक्ती आहे. समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सलोकता, मुक्तीचे शास्त्रकारांनी पुष्कळ भेद सांगितले. उपासक साधक त्या उपास्य दैवताच्या स्थानात जाऊन राहू शकतात. ते सामिप्य देवाच्या जवळच असतं, पण रोज दर्शन होत नाही. तिथे राहूनच त्याला जीवाला समाधान मानावं लागतं.
आज नाही उद्या त्या भगवंताचं दर्शन होईल ही भावना राहते. पण त्या काळामध्ये जगाधा कुठा होई जैतई जवळी क माझी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं असलं पाहिजे. माऊली सांगतात जो जीव नम्र आहे, निरंकारी आहे, तो ईश्वराजवळ जाऊ शकतो. बघा तुम्ही, जय विजयांच्या हातून अपमान झाला, उपमर्द झालेला आहे, भूमंडळी पडावं लागलं, दैत्य कुळात जावं लागलेलं आहे. म्हणून आमचे नामदेवराय सांगतात, अहंकाराचा वारा नलगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. असं ते जे स्वरूप आहे ते ओळखून घ्यायचंय, लक्षात ठेवायचंय. या दृष्टीने त्याचं स्वरूप जाणायचं आहे. असं हे देवीचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने आपण बघितलं सरस्वतीचं चरित्र. सरस्वती कवचही आहे. पूर्वी नारद आणि नारायण यांचा संवाद झाला. नारद म्हणाले, आपण प्रकृती देवीच्या पूजनाबद्दल सांगावं. तेव्हा नारायण म्हणाले, बाबा रे, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री ह्या 5 सृष्टीच्या विद्याधिष्ठित शक्ती देवता आहेत. प्रकृतीच्या अंशरूप देवी आहेत, त्या प्राणीमात्रांना सदैव पवित्र करतात. प्रारंभी भगवान श्रीकृष्णाने सरस्वतीचं पूजन केलेलं आहे. तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणाले, हे साधवी, तू माझ्या अंशरूपाचं चतुर्भुज नारायणाचं भजन कर. त्याबरोबर राहून तुझा वेळ प्रीती आणि सुखोपभोगात व्यतीत होईल. त्याप्रमाणे माघ महिन्यात शुक्ल पंचमीला प्रत्येक लोकात तुझं पूजन करण्याचा सुरुवात होईल. तो विद्यारंभाचा दिवस असेल, तोच म्हणजे बसंत पंचमी. त्या दिवशी तुझं सगळं जर पूजनाकाळी स्तोत्र पठण करून स्तुती केली, त्यावेळेला ब्रह्मा, विष्णू, शिव, अनंत, धर्म, मुनिवर, सनकादिक सर्व देवांनी, मनुष्यांनी, राजांनी, सर्वांनी तुझ्या पूजनाचा प्रारंभ केला. कण्व शाखेमध्ये याचा विधी सगळा आलेला आहे. ते सरस्वती कवच म्हणून त्यामध्ये प्रसिद्ध आहे. सरस्वतीचं वाणी स्तोत्र आहे. पूर्वी याज्ञवल्क्य नावाचे एक महामुनी होते. त्यांना गुरूंचा शाप झाल्यामुळे त्यांची विद्या नष्ट झाली होती. ते दुःखी झाले. लोलकार्क कुंड या ठिकाणी त्यांनी तपसाधना केली. तेथे सूर्य उपासना केली. सूर्य प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना वेदांग शिकवलं.
स्मृती राहावी म्हणून सरस्वती कवचही शिकवलं. ते ज्ञानी झालेले. याज्ञवल्क्यांनी सरस्वतीची उपासना केली, तिला विनवलं, स्तोत्र गायलं. तेव्हा ते म्हणाले, हे ब्रह्मस्वरूपिणी सरस्वती, तुला माझा नमस्कार असो. ते अक्षरबिंदू मात्राची अधिष्ठित देवता तू आहेस. आज मी तुला वंदन करतो. तू ज्ञानस्वरूपा, स्मृतिरूपा, बुद्धिरूपा आहेस. हे माते, गुरुशापानी माझी स्मृतिभ्रंश झालेली आहे. मला झालेला आहे. मी दुःखी आहे, मी निस्तोष झालो आहे. मला ज्ञान, स्मृती, विद्या, शक्ती संपन्न कर. तसेच ग्रंथ रचना करण्याचं सामर्थ्यही बनव. मातीत पेरलेल्या बीजांना जसं देव वेळेवर अंकुरित करतो, तसं माझं नष्ट झालेलं ज्ञान तू अंकुरित कर. हे अधिष्ठात्री देवते, वाणी देवते, तुला माझा नमस्कार असो. मला प्रतिभा, कल्पना, शक्ती स्वरूपा दे. तुला माझा नमस्कार असो. देवी प्रसन्न झाली. तिने त्यांना अभय ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. आणि तेव्हापासून हा माघ शुक्ल पंचमीचा दिवस विद्यारंभाचा दिवस म्हणून समजला जातो. संयमाने राहावं, पवित्र दिवस आहे. कलश स्थापन करावा म्हणजे घट ठेवावा. गणेश पूजा करावी, सरस्वतीचं आवाहन करावं. शेवटी षोडशोपचारे पूजा करावी, ध्यान करावं, तिला फळ, निरनिराळे पदार्थ समर्पित करावे. श्वेतपुष्प वस्त्र देवीला समर्पण करायचंय. नंतर वेदोक्ताचं कवच आहे ते म्हणावं. तिचा एक मंत्रही आहे. ओम श्री ह्रीं सरस्वत्यै नमः. हा अष्टाक्षरी मंत्र आहे. ज्ञान, विद्या, काव्य प्राप्तीसाठी या मंत्राचा जप करावा. पूर्वी हे कवच ब्रह्मदेवांनी भृगु ऋषींना सांगितलेलं होतं. तिचं ध्यान म्हणजे ती गौरवर्णीय आहे. तिने हातामध्ये वीणा घेतला असून चतुर्भुज आहे. एका हातात माला आहे, ग्रंथ आहे, नाना अलंकार परिधान केलेले. हे कवच कल्पवृक्षाप्रमाणे आहे. तसंच सरस्वतीचं वाणी स्तोत्र आहे. अशा प्रकारचं सरस्वतीची उपासना ज्ञानी महात्मे हे अखंडपणे करत असतात. आणि तिच्यामुळे आपलं जीवन हे समृद्ध बनत असतं, असा विषय आपल्याला समजू शकतो. तेव्हा त्या सरस्वतीला, देवीला नमन करून आजचा विषय आपण संपवूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत्.